ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा पार्ट आहे 42. तर ते दोघेही खाली मान घालून शांतच असतात. तर निवेद बोलतो, नाही आहे ना उत्तर. म्हणून मी बोललो आहे ना, की हे एकदा स्वतःवर घ्या आणि त्यानंतर काय ते विचारा. तर कोणीही काही बोलत नाही आणि मग निवेद जातो आपल्या कॅबिनमध्ये आणि जो क्लायंट येणार असतो त्याच्या प्रोजेक्टबद्दल काम करत असतो. आणि तेव्हाच येतो इवाचा कॉल. तर निवेद रिसीव्ह करतो. तर इवा बोलते, "हॅलो बेबी, काय चाललंय? झाली का मीटिंग?" तर निवेद सांगतो सगळं, जे काय घडलं ते सर्व. तर ऐकून इवा बोलते, "बरोबर बोलला, जे काही बोलला. कारण स्वतःच्या घरचं म्हटलं तर बरोबर शांत बसले, पण आपल्याच कंपनीचं नुकसान इतकं झालं ते नाही दिसलं." तर निवेद बोलतो, "जाऊ दे ना, सोड. मला नाही भीती यांची कोणाची. लाइक कितीही सीनियर एम्प्लॉयी गेला तरी माझ्याकडे इतके एम्प्लॉयी आहेत. बाकी कंपनीत नेहमी विचारत असतात, 'सर मी येऊ का?' म्हणून. पण मीच घेत नाही कारण कोणाला कशाला काढायचं म्हणून." तर इवा बोलते, "हो, बरोबर आहे. आणि क्लायंट येणार होता तो आला का? काय झालं त्याचं?" तर निवेद सांगतो, "येईलच आता मग मी ती मीटिंग झाली की पुन्हा नेक्स्ट मीटिंग आहे, ती करून येतो मी. आणि तू जेवण करून मेडिसिन घेऊन घे, ओके?" तर इवा बोलते, "माझं मन नाही लागत आहे, सो तू ये मग बोलू." तर निवेद बोलतो, "मला यायला वेळ आहे, सो प्लीज ऐकत जा बेबी. असा हट्ट धरू नको ना. तुला मेडिसिन घ्यायची आहे, सो जेवण कर." तर इवा बोलते, "तू कर मीटिंग आणि ये. मी आहे घरी मूव्ही बघते, एखादा चांगला कुठला तरी, ओके? टेक केअर, लव्ह यू." देन निवेद बोलतो, "कधीच नाही ऐकणार ही मूर्ख. लव्ह यू एवढी काळजी घे." आणि मग कॉल कट होतो आणि निवेद काम करतच असतो. इतक्यात तो क्लायंट येतो आणि मग थोड्या वेळ बोलतात असतात आणि मग मीटिंग स्टार्ट होते. तर या सर्व कामातून निवेद फ्री होतो 3 वाजेपर्यंत. आणि मग इवाला कॉल करून सांगतो, "निघालो आहे मी," असं. आणि मग इवा हो बोलून कॉल कट करते आणि तसंच जेवण वगैरे गरम करून घेते. आणि मग निवेद येतो. तर आत एंटर होताच इवाच्या स्टमकवर हात फिरवत बोलतो, "काय मग जेवण केली की नाही?" तर इवा बोलते, "नाही. तुझ्याशिवाय मला जेवायला होणार नव्हतं म्हणून मी तुझा वेट करत होती आणि असं पण आपण सोबतच तर नाश्ता केला होता ना." तर निवेद तसंच इवाच्या टी-शर्टच्या आतून हात घालून स्टमकवर हात फिरवत बोलतो, "अगं इथे जेवण मेडिसिन यायला हवे होते आतापर्यंत." हां. तर इवा हसत बोलते, "अरे सोड, मला गुदगुदी होत आहे खूप. आणि खरं सांगते बेबी, तू बोलला म्हणून ताट वाढून घेतलं असतं मी तरी जेवण गेलं नसतं मला. म्हणून कशाला उगाच ताट वाढून घेऊ म्हणून वेट करत बसली." तर निवेद तसंच पुन्हा जवळ घेत इवाला उचलून घेतो आणि सोफ्यावर झोपवतो आणि स्वतः वर येतो आणि मस्त लिप्सवर किस करत बोलतो, "काय झालं? कुठे गुदगुदी गुदगुदी होत आहे सांग?" खाली वगैरे टच करत बोलतो, "इकडे वगैरे होत आहे का?" तर तेव्हा तसाच हात वर घेत स्टमकवर ठेवत बोलते, "हे इथे होत आहे. आणि जेवायचं नाही आहे का? जे लगेच सोफ्यावर घेऊन आला मला? हां? काय चाललंय काय?" तर निवेद बोलतो, "हो, करू ना जेवण. बरं चल आधी जेवून घेऊ. मग तुझे मेडिसिन देतो. मग तुला हा आराम देतो, ओके?" तर इवा बोलते, "हा आराम नको मला. जस्ट हग करून शांत झोपायचा आहे, तो आराम हवा आहे." तर निवेद बोलतो, "हो, ते नंतर गं. पण आधी हा आराम येतो. फर्स्ट लेयर आहे ना ही आरामाची, म्हणून." "अच्छा." तर इवा बोलते, "निवेद तू ना खरंच बोलण्यात खूप फिरवतो मला. चल आता जेवायचं आहे, चेंज करून ये." तर निवेद उठतो आणि तसंच इवाला जवळ घेत बोलतो, "चेंज करून दे मला." तर इवा शर्टचे बटन ओपन करून देत बोलते, "हल्ली तू इतका रोमॅन्टिक होत चाललायस ना, असं वाटतं लग्नाला जास्त वेळ नाही आहे आता." हां. तर निविद बोलतो, "हो, मग नाहीच आहे जास्त वेळ. एज पण झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त कास्टमुळे घरचे काय बोलतील, कसे बोलतील हेच प्रॉब्लेम दिसून येत आहे. सो ते बघू नंतर." तर रिवा शर्ट काढून देताच मांडीवर बसते, मस्त हग करत, किस करते फुल मूडमध्ये येऊन. आणि मग निवेद पण तसाच रिस्पॉन्स देतो. आणि मग दोघेही 15 मिनिटे असंच रोमॅन्स करून उठत बोलतात, "आता खरंच जेवण झालं की बेडवर जावंच लागेल." देन दोघेही फ्रेश होतात आणि जेवायला बसतात. ओहो! सो रोमॅन्टिक कपल. जेवण वगैरे झाल्यानंतर 10 मिनिटं बसतात गप्पा मारत आणि मग बेडवर जातात. तर निवेद जवळ घेतो इवाला आणि हळूहळू इकडे-तिकडे हात फिरवत, टी-शर्टच्या आतून हात घालून मस्त कडल करत असतो. तर इवाला पण फील व्हायला लागतं आणि तसंच इवा पण निवेदची टी-शर्ट काढून टाकते आणि मग दोघे रोमॅन्स करू लागतात आणि मग दोघांनाही खूप जास्तच फील व्हायला लागतं. तर तसेच दोघेही खूप वेड्यासारखं एकमेकांना किस करत असतात.
अगदी खाली-वर सगळीकडे. आणि मग ते सर्व करायचं ठरवतात आणि शेवटी दोघांनाही राहवत नाही, तर ते सर्व करूनच घेतात आणि मग कुठेतरी शांत होतात. ओह माय गॉड! मीन्स ते सगळं झालंय दोघात बिफोर देअर मॅरेज. ओहो! तर संध्याकाळचे 5 वाजता दोघेही तसंच सगळं करून पडलेले असतात बेडवर. तर निवेद बोलतो, "चल बेबी शॉवर घेऊ." तर इवा बोलते, "हो." आणि मग निवेद उठतो आधी आणि तसंच इवाला उचलून घेऊन जातो आणि शॉवर ऑन करतात. मस्त थंड-थंड पाणी. परत दोघे रिफ्रेश होतात आणि मग तसंच किस करायला सुरू होतात. आणि तिथे पण बराच वेळ हे सगळं करत मज्जा करतात. आणि मग इवा बघते तर निवेदच्या चेस्टवर लव्ह बाईट दिसते. तर तसंच बोलते, "हे बघ माझ्या प्रेमाचा मार्क." तर निवेद पण तिथेच कुठेतरी इवाला किस करून मार्क देत बोलतो, "हे बघ माझ्या प्रेमाचा मार्क." तर इवा बोलते, "बरं झालं नेक्स्ट साईडला कुठे नाही दिला आपण. नाहीतर ते आज जातपर्यंत दोघांनाही परत इथेच राहावं लागलं असतं." हां, घरी किंवा ऑफिसला गेल्यानंतर बघणार ना सगळे, म्हणून. तर निवेद बोलतो, "हो, बरोबर आहे." देन तसंच दोघेही बाहेर येतात, शॉर्ट्स घालतात आणि मग निवेद बोलतो, "तिथे हेअर ड्रायर आहे, सो तो हेअर सुकावून घे, मी मस्त दोघांसाठी कॉफी करतो." तर इवा बोलते, "चल मी पण येते किचनमध्ये. तू कॉफी कर आणि मी बघते. आणि मग तूच माझे हेअर्स मस्त सुकावून दे हेअर ड्रायरने. ओके?" तर निवेद ठीक आहे बोलतो आणि मग दोघे मस्त किचनमध्ये टाईम स्पेंड करत असतात. इवा बोलते, "तुला माहिती आहे हे सगळं मी फक्त मूव्हीमध्ये, सीरीजमध्ये बघितलं होतं, पण कधी माझ्यासोबत असं काही होईल हे कधीच नव्हतं वाटलं खरंच." "हो का?" तर निवेद बोलतो, "हो ना. मला पण कधी नव्हतं वाटलं, की इतकी गोड आणि इतकी हुशार आणि इतकी समजदार मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि मला इतकं वेडं करेल प्रेमात." पण फायनली झालं ते सगळं. बाय द वे काय वाटतं तुला आपल्या फ्युचरबद्दल? तर इवा बोलते, "वाटायचं काहीही वाटू दे, पण मी कधीच नाही सोडू शकणार आहे तुला. लाइक आता जे काही आहे तूच आहेस माझ्यासाठी आणि सेम प्रश्न तुला सुद्धा." तर निवेद बोलतो, "मी पण नाही सोडू शकणार आहे तुला आणि काहीही झालं तरी लग्न, पूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच काढणार आहे. लाईफटाईम." तर इवा बोलते, "काश आपली कास्ट सेम असती तर किती मस्त झालं असतं ना, म्हणजे कोणत्याच गोष्टीचं काहीच टेन्शन नसतं. लाइक फॅमिलीला असंच सहज जाऊन बोलू शकलो असतो आपण." तर निवेद बोलतो, "नाही इवा. प्रेम केल्यानंतर आपल्या पार्टनरला मिळवण्यासाठी जेव्हा खूप कष्ट करायची वेळ येते ना, तीच खरी प्रेमाची परीक्षा असते. आणि ज्यांना परीक्षा न देता सहज मिळतं, त्यांना फार काही व्हॅल्यू नसते त्यांच्या पार्टनरची. आणि आज आपण इतके वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतो ना, म्हणूनच कदाचित इतकी स्ट्राँग फीलिंग असेल एकमेकांना मिळवायची." हां, खरी गोष्ट आहे. तर इवा बोलते, "हो ना, सगळं इतकं सगळं वेगळं आहे, की काय असेल यात त्यात असं जाणून घ्यायची क्युरिओसिटी असते." दोघेही कॉफी घेतात आणि मग आपापले लॅपटॉप घेऊन बसलेले असतात आणि एकदम शांत असतं सगळं. तर रात्रीचे 8 वाजतात आणि तेव्हा अचानक डोअरबेल रिंग होते. तर इवा घाबरून जाते, तर निवीत हसायलाच लागतो. तर इवा रागात बघत असते फक्त काही न बोलता. तर निवीत बोलतो, "अगं जेवण आलं असेल स्नेहल टिफिन सर्व्हिसमधून. तू का इतकी घाबरली? आपल्याच घरात आहे आपण. त्यात मी इथेच जवळच बसलो आहे. तरी इतकी घाबरली?" बापरे! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 43 मध्ये बघणार आहे आपण. इवा तर खूप चिडलेली आहे. त्यामुळे निवेदला चांगलंच रागावून काहीतरी बोलणार आहे आणि ते निवेद समजून घेतो, की रागातच परत राग-राग करून भांडण करतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघ. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.